जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले संतोष जगदाळे यांच्या कन्येची आपण काल TV9च्या माध्यमातून व्यथा मांडली। खरं तर गेल्या 10 महिन्यांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेली आसावरी जगदाळेला अखेर नोकरी भेटणार आहे। खरं तर ही सगळी बातमी जी आहे ती आपण TV9च्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडली होती आणि काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत समावेश करून घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत। महापालिकेला तसे आदेश देखील दिलेले आहेत। माझ्यासोबत संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि आसावरी जगदाळे आहेत। खरं तर 10 महिन्यांची प्रतीक्षा होती, तुमची व्यथा आपण TV9च्या माध्यमातून मांडलेली होती। खरं तर आर्थिक संकट तुमच्यावर ओढावलेलं होतं, मात्र काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। खूप प्रयत्नांनंतर या गोष्टीचं म्हणजे आनंद वाटतोय की त्यांनी या सगळ्याची दखल घेतली। शिंदे साहेबांनी लगेचच सुधारित निर्देश पाठवले आयुक्तांना आणि आता आम्ही वाट पाहू की ऑफिशियल लेटर कधी हातात येतंय। पण आता त्यांनी इतक्या इमिडिएट बेसिसवर हे काम केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। 10 महिन्यांची प्रतीक्षा होती, मात्र एका दिवसात हे काम झालेलं आहे। लवकरच तुम्ही शासकीय सेवेत रुजू व्हाल, मात्र 10 महिन्यांच्या काळात तुम्ही जे प्रयत्न केले ते कुठेतरी त्याचं फळ मिळालं असं वाटतंय? या सर्वात जास्त प्रयत्न माझ्या आईचे आहेत। ती प्रत्येकाशी बोलत होती, फॉलोअप घेत होती। तिच्या हे जे प्रयत्न आज ज्याचं यश आम्हाला मिळतंय किंवा ज्याचं फळ आम्हाला मिळतंय ते माझ्या आईमुळे आहे। आणि ह्याच्यासाठी मी मेधाताईंचे पण खूप मनापासून आभार मानेन की त्यांनी हा विषय खूप उचलून धरला। आणि मी सर्व TV चॅनल्स, न्यूज माध्यमांचे आणि सगळ्या मीडियाचे पण आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे ही बातमी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू शकली आणि त्यामुळे त्यांनी हे निर्देश लगेच पाठवले। तर या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्यांनी मला मदत केली आहे, सर्वात प्रथम माझी आई आणि मग हे सगळे जण, तर सर्वांचे मी मनापासून आभार मानते। 10 महिने तुम्ही या सगळ्या नोकरीच्या प्रतीक्षेत होता, तुमच्यावर आर्थिक संकट ओढवल्याचं तुम्ही सांगत होता, मात्र ही बातमी समजल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत की आता तुम्हाला नोकरी, हक्काची नोकरी भेटणार आहे? ॲक्च्युली मी या विषयावर खरंच मनापासून बोलेन की बऱ्याच लोकांचं या विषयावर ट्रोलिंग झालं की आर्थिक मदत मिळाल्यानंतर शासकीय नोकरीची काय गरज असते। पण मी या सगळ्यांना मी सांगेन की आर्थिक मदत किंवा शासकीय नोकरी जरी मला मिळाली असली तरी त्यामुळे माझे वडील परत येणार नाही आहेत आणि ते असते तर ह्याची गरजही पडली नसती। त्यांचं हे जे बलिदान आहे त्या बलिदानाच्या बदल्यात मला हे मिळतंय, कारण सर्वांच्या भावना आमच्या पाठीशी आहेत किंवा संवेदना सर्वांना आहेत आमच्याबद्दल। त्या सगळ्यामुळे मला हे मिळतंय आणि सरकारने ही जबाबदारी घेतली कारण आम्ही त्यांच्या लेकी आहोत। आणि त्याच्यासाठी मी म्हणेन की ठीक आहे, हे 10 महिने कष्टाचे होते, पण इथून पुढे पण मी कष्ट करूनच नोकरीमध्ये जे काही काम असेल त्याच्यात मी 100% माझं देऊनच, कष्ट करूनच ते पैसे पण मिळवणार आहे। एकनाथ शिंदे यांनी निर्देश जरी दिले असले तरी तुम्ही कोणाकोणाचे आभार मानाल, कारण की 10 महिन्याची ही सगळी प्रतीक्षा होती? इथे तर म्हणजे पुण्यात असताना पालिकेतून माझी जी फाईलचं काम होतं ते मुरलीधर अण्णांमुळे आणि आयुक्त त्यांनी स्वतःहून त्याच्यात दखल घेतली आणि लवकरात लवकर इथनं माझी फाईल मंत्रालयात पाठवली। आणि तिथे गेल्यानंतर मी अनेक लोकांशी फॉलोअपमध्ये होते। त्यात सुरुवातीच्या काळात नीलमताईंचे PA वगैरे होते, नीलमताई स्वतः पण कॉन्टॅक्टमध्ये होत्या। मधल्या काळात आमचं कुणाशी अनफॉर्च्युनेटली बोलणं नाही होऊ शकलं, कारण बरेचसे इलेक्शन्स आणि हे ते चालू होतं। त्यामध्ये एकदा अजितदादांच्या पण PN सोबत आमचं बोलणं झालं, त्यांच्याकडूनही थोडं फॉलोअप आम्ही घेत होतो। आत्ता जो सर्वात महत्त्वाचा विषय झाला तो मेधाताईंमुळे झाला, तर त्यांचे मी खूप आभार मानेन। आणि ऑफकोर्स म्हणजे सर्वात पहिलं माझ्या जॉबसाठी जे आश्वासन मला दिलं ते शिंदे दादांचंच होतं, त्यामुळे मी त्यांचंही मनापासून आभार मानेन। उशीर थोडा झाला, मात्र काम केलं हे एकनाथ शिंदेंनीच केलं, ही भावना आहे तुमची? हो, कारण मला जॉब देणार हे सर्वप्रथम त्यांचेच शब्द होते। म्हणजे CM साहेब पण होते त्याच्यामध्ये की आम्ही देऊ म्हणून जॉब, पण जे नगरविकास खातं आहे ते शिंदे साहेबांच्या अंडर येतं, तर त्यांनी त्याच्यामध्ये जॉब देण्याचं प्रॉमिस
मला केलं होतं. तर मी म्हणेन की ह्या प्रोसेसमध्ये सगळेच आहेत, पण जे महत्त्वाचं निर्देश द्यायचं काम होतं ते साहेबांचंच होतं. त्यांच्यामुळेच ही प्रोसेस होऊ शकली आहे. आपल्यासोबत संतोष जगदाळे यांच्या पत्नी देखील आहेत. खरं तर काल ज्यावेळी आपण त्यांच्याशी संवाद साधला, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते की सगळी परिस्थिती जी आहे ती बिकट होत चाललेली होती आणि मुलीच्या जे नोकरीचं काम आहे ते लवकरात लवकर व्हावे. अगदी त्यांनी उपोषणाला बसेल अशा प्रकारचा इशारा काल दिला होता. कालचा दिवस खरं तर संध्याकाळच्या वेळी एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला आणि आता तुमच्या मुलीला शासकीय सेवेत रुजू करून घेणार आहेत. कालच्या ह्या म्हणजे मीडियाने ही जी बातमी उचलून धरली सगळ्या चॅनल्सला, TV9वाले आहेत, ABP माझावाले आहेत, लोकशाहीवाले आहेत, ह्या सगळ्यांचे तर पहिले मी आभार मानते. कारण त्यांच्यामुळे आमची व्यथा एकनाथ दादांपर्यंत पोचली. कारण इतक्या दिवस आम्ही त्यांचे PA किंवा सगळे मोठे अधिकारी आम्ही त्यांना विनंती करत होतो की आम्हाला एकनाथ दादांशी एकदा तरी फोनवरती बोलू द्या, पण त्यांनी कुणीही आम्हाला फोनवरती बोलू दिलं नाही. मी गेले 8 महिने माझ्या मुलीच्या जॉबसाठी इतक्या जणांशी बोलली आहे, सगळे अधिकारी, सगळे PA या सगळ्यांशी बोलली, पण आम्हाला तेवढ्या प्रमाणात रिस्पॉन्सच नाही मिळाला. फाईल इकडे आहे, फाईल तिकडे आहे, आणि कोणी आमच्याशी काही नीड आम्हाला सांगत नव्हतं. आणि फक्त माझं एकच मागणं होतं की मला दादांशी बोलू दे, माझी परिस्थिती त्यांना सांगू दे, माझ्या मुलीच्या विषयी सांगू दे, पण कोणी आम्हाला दादांशी शिंदे दादांशी आम्हाला बोलूनच देत नव्हतं. पण काल मीडियामध्ये ही बातमी आम्ही म्हणजे मेधाताई जेव्हा अमित शहांना भेटल्या आणि त्यानंतर ही बातमी जी उचलून धरल्यानंतर मीडिया आमच्याकडे आली आणि मीडियाने ही बातमी सगळ्या चॅनल्समध्ये दाखवली. आणि त्यानंतर जेव्हा दादांच्यापर्यंत ही बातमी पोचली आणि तेव्हा त्यांना जाणवलं की कुठेतरी काहीतरी हा गंभीर विषय झालेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः ह्या गोष्टीमध्ये दखल घेतली आणि स्वतः जातीनं लक्ष घालून आयुक्तांना त्यांनी निर्देश दिले की तिला शासकीय सेवेमध्ये महानगरपालिकेमध्ये सामावून घ्या, म्हणजे एक पद निर्माण करून तिला सामावून घ्या. पण त्यावरही मी असं म्हणेल की जोपर्यंत आम्हाला लेटर हातात येत नाही पूर्ण लिहिलेलं, तोपर्यंत तरी मला असं वाटत नाही की ती त्यांची जे निर्देश दिलेत आणि त्या सगळ्या जॉबची पूर्तता होईल. तुमच्या कुटुंबातील कर्ता माणूस या सगळ्या हल्ल्यामध्ये गेला, मात्र त्याच्यानंतर तुमची परिस्थिती असेल किंवा तुमच्यावर जी आर्थिक संकट ओढवलं होतं ते कुठेतरी आता दूर होईल असं वाटतंय थोड्या प्रमाणात तरी? हो, कारण तिचे पप्पा सगळं घर चालवत होते आणि ते गेल्यानंतर सडनली आमचं इन्कम थांबला होता. मग आता तिला जॉब मिळाल्यानंतर मला महिन्याला एक काहीतरी इन्कम होईल. शिवाय आता मला तिच्या लग्नाचं पाहायचं आहे, तर तिच्या लग्नासाठी पण मला आर्थिक पाठबळ गरजेचं होतं. मग तेही मला मिळेल आणि मला पुढच्या वर्षामध्ये तिचं लग्न करता येईल, तिला सेटल झालेलं पाहता येईल आणि घरामध्ये जे खर्च असतात ते तिच्यामुळे माझे पूर्ण होतील. तुमचं दुःख मोठं आहे, मात्र कुठेतरी समाधान वाटतं या सगळ्या आत्ता जो एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाय ते ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर? दुःखाची माझ्या कशाशीच तुलना करू शकत नाही. म्हणजे या आर्थिक मदतीची किंवा शासकीय सेवेची तिला घेणार ते कुठल्याही त्या एका बाजूला माझं खूप दुःख मोठं आहे आणि त्यांनी दिलेलं जे मला जाहीर केलेल्या ज्या मदती किंवा त्या सगळ्या हे एका बाजूला आहे, त्याच्याशी तुलनाच ह्या दुःखाशी होऊ शकत नाही. पण मला असं सांगायचं की म्हणजे हे सगळं घडलं आणि आम्हाला म्हणजे जेव्हा मीडिया आली आणि जेव्हा आम्ही आमचं मनातलं सांगितलं, आमचं दुःख ते त्यांच्यापर्यंत पोचवलं, तेव्हा कुठंतरी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली. ह्याचं मला अतिशय वाईट वाटतं की अशा प्रकाराने ते पोचायला नको होतं. त्यांच्या एका तरी PAनी माझी मदत केली असती आणि माझं दादांशी बोलणं करून दिलं असतं तर हा प्रकार मीडियापर्यंत गेलाच नसता किंवा आम्हाला एवढी मोठी म्हणजे आमच्याशी बोलायला एवढ्या प्रमाणात कोणी आलं नसतं. पण ठीक आहे, मला असं वाटतं की ह्या सगळ्यामुळे का होईना की दादांपर्यंत आमची व्यथा, त्यांच्या एका बहिणीची व्यथा त्यांच्यापर्यंत पोचली की अरे खरंच यांना प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी हे जाहीर केलं की तिला शासकीय सेवेमध्ये तुम्ही रुजू करून घ्या. तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि मी दादांचे आभार मानेल.
ज्यावेळी आम्ही आसावरीशी बोलतोय तर ते सांगते की हे सगळं झालेलं आहे याचं श्रेय माझ्या आईचं आहे, कारण की गेल्या 10 महिन्यात माझी आई सगळ्या नेते असतील किंवा नेत्यांचे पीए असतील यांच्याशी संपर्क करते. काय अनुभव आला होता गेल्या 10 महिन्यातला आणि कालच्या एका दिवसातला? अनुभव खूप चांगले नाही आहेत मला सगळ्यांचे, पण ठीक आहे, काही काही जणांनी मला कोऑपरेट केलं. पण तुम्हाला खोटं वाटेल, मी मंत्रालयातल्या जवळजवळ 15-20 अधिकाऱ्यांशी बोलून झालेली. मी शिंदेदादांच्या जवळजवळ सगळ्या पीएंशी बोलून झाले. त्यातल्या काही पीएंनी तर फोनच उचलले नाहीत. आणि मी नीलमताईंच्या पीएंशी बोलून झाले, मी अजितदादांच्या पीएंशी बोलून झाले, मी फडणवीस दादांच्या पीएंशी पण बोलून झाले. तर काहींचे चांगले अनुभव आहेत आणि काहींचे मला अनुभव नाही आहेत चांगले. आणि म्हणजे वाईट वाटतं या गोष्टीसाठी की एक व्यक्ती देशासाठी धर्मासाठी हुतात्मा होतो आणि त्याच्या घरातली त्याची पत्नी जी 45 वर्षापर्यंत घरामध्ये ती नोकरीला गेलेली नसती आणि ती घरात असते, तर ती किती तिला आधारच तिचा गेलेला असतो पूर्ण. ती एकटी झालेली असते आणि आम्ही दोघीच, आमची तिघांची फॅमिली होती हो. आणि एक माझे मिस्टर गेल्यामुळे आम्ही दोघीच राहिलो, फॅमिलीच तुटली आमची. आणि या 10 महिन्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की माझ्या डोळ्यासमोर मी माझ्या मिस्टरांना घालवलं, गेलेच ते, म्हणजे माझ्या हातातून ते निसटूनच गेले. अतिरेक्यांनी गोळ्या मारल्या आणि ते गेले. पण त्यानंतर मी असं ठरवलं की आता माझ्या मुलीसाठी मी शांत नाही बसणार. जर तुम्ही आश्वासन दिलंय आणि तुम्ही जर केलं तर त्याच्या पूर्ततेसाठी मला जे काही करावं लागेल ते मला करावंच लागेल. कारण एक आईच असते जी आपल्या मुलांसाठी खंबीर. माझ्या मिस्टरांचं गेल्याचं दुःख मला खूप अतिशय आहे. मी एक पत्नी म्हणून मी एकटी झाले, पण आई म्हणून मला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे गरजेचं होतं. कारण आत्ताचं जग तुम्ही पाहता कसे आहे ते. त्यामुळे ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी मी अतिशय मेहनत घेतलेली आहे. मी सगळ्या पीएंशी सगळ्या नेत्या ह्यांच्याशी बोलून झालेलं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी जेव्हा मेधाताई कुलकर्णींकडे गेले माझी व्यथा सांगायला, तर तेव्हा त्यांना ते अतिशय माझं आणि माझ्या आसावरीचं चेहरा पाहूनच त्यांना जाणवलं की आम्हाला खूप जास्त दुःख आहे त्या गोष्टीचं. मग त्यांनी तो आमचा प्रश्न 1-2 आठवड्यामध्ये अमित शहाजींबरोबर समोर मांडला आणि त्यांनी ती दखल घेतली आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तुम्ही म्हणताय की चांगले वाईट अनुभव याच्यातून आले, मात्र आज अजितदादा देखील आपल्यासोबत नाही आहेत. अजितदादांशी देखील संपर्क करण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता. अजितदादांबद्दल काय अनुभव आला तुम्हाला? दादा खूप ग्रेटच होते. म्हणजे मी खरं सांगते तुम्हाला, सांगायचं असेल तर ते आमच्या घरी आले होते आम्हाला जेव्हा भेटायला. तर त्यावेळेला ते नुकतेच आले होते, म्हणजे ही घटना घडल्यानंतर. आणि जे बंदूकवाले वगैरे असं त्यांना पाहून, म्हणजे त्यांचे गार्ड त्यांच्याकडे सगळे ते सिक्युरिटी गार्ड असतात, त्यांच्याकडे बंदूक होती आणि तेव्हा मीडियावाले पण आले होते. पण आमची मनस्थिती अजिबात नव्हती की ते, तर मला भीती वाटते म्हणून मी पुढे येत नव्हते. तर त्यांनी एका इशाऱ्यात सगळ्यांना घराच्या बाहेर पाठवलं होतं की ताईंना भीती वाटते तुम्ही बाहेर जा. आणि एकदाही नजर वर करून न पाहता त्यांना जे दुःख झालं होतं आमच्या दोघींकडे पाहून, मग ते आम्हाला जाणवत होतं की कसं असू शकतो माणूस. आणि आम्ही त्यांना भेटायला गेलोही होतो, पण अनफॉर्च्युनेटली आमची त्यांची भेटच नाही झाली. तर मला वाटतं कदाचित तेव्हा जर भेट झाली असती तर त्यांनी आमचा प्रश्न शिंदेदादांपर्यंत मांडला असता, खूप लवकरच मांडला असता. दादांपर्यंत जर तुम्ही पोहोचला असता तर या कामाला 10 महिने गेलेच नसते, तर त्वरित काम झालं असतं. हो, त्यांनी कदाचित दादांपर्यंत आमची, म्हणजे शिंदेदादांपर्यंत आमची व्यथा मांडली असती आणि हे काम आधीच झालं असतं. आसावरी, तुम्हाला कुणाकुणाचा संपर्क झालेला आहे? कोणत्या कोणत्या नेत्यांनी कालपासून तुम्हाला संपर्क केला? नेते म्हणजे नेते असंच कोणाचा फोन नाही आला मला, पण आमच्या इथलेच ते लोकल पॉलिटिशियन्स आहेत, म्हणजे नगरसेवक म्हणा वगैरे, त्यांच्याकडून फोन आला. आणि जे मला मदत करत होते या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्याला भेटायचं आहे त्याला भेटायचं वगैरे, त्या लोकांचाच मला फोन आला. नेत्यांमध्ये असं कोणाचा नाही. पालिकेतून मला उपायुक्तांचा फोन आला होता थोडीशी माहिती घेण्यासाठी. आणि माझ्या मते त्यांनी माझा नंबर आयुक्तांकडे दिला असावा, त्याच्यामुळे मी अपेक्षा करते की त्यांच्याकडूनही मला कॉल येईल.
सुनेत्रा पवार ज्या आता दादांच्या नंतर अजितदादांच्या नंतर उपमुख्यमंत्री पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला आहे, त्यांच्या कार्यालयातून देखील तुम्हाला संपर्क झाला होता अशी माहिती समजते. हो, मला त्यांच्या कार्यालयातून कॉल आला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आज 11 वाजेपर्यंत मला त्यांच्या PN कडून वगैरे कॉल येईल. मग कदाचित ताई पण बोलतील असं, म्हणजे वहिनी पण बोलतील, सुनेत्रा वहिनी असं सांगण्यात आलं होतं. तर बघूयात आता. नक्कीच आपण पाहतोय की संतोष जगदाळेंचे पत्नी आणि मुलगी आसावरी जगदाळे आहेत. खरं तर 10 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आसावरी जगदाळे यांच्या नोकरीचा प्रश्न जो आहे तो कुठेतरी सुटलेला पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घ्या असा निर्देश दिलेले आहेत. मात्र पुणे महापालिका ही सगळी प्रक्रिया जी आहे ती तात्काळ पार पाडते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.